संतांचा संग म्हणजे सत्संग. मग या सत्संगामध्ये आपण जेव्हा आलो, मग आपल्याला इथून काहीतरी घेऊन जायचं. मग आता सत्संग मी आधी म्हटलं खऱ्याचा, चांगल्या माणसांचा संग. मग चांगल्या माणसांचा संग कसा येईल की जिथे चांगले विचार असतील. मग ते समाजाच्या दृष्टीने असो किंवा एखाद्या गावाच्या भविष्याच्या दृष्टीने असो किंवा जसं आता या सर आहेत त्यांनी जो विचार केला की एक शिदोरी कार्यक्रम आपण घेतोय, तर त्या निमित्ताने एक ज्ञानाचं प्रबोधन होईल, ज्ञानाचं श्रवण तुम्ही कराल आणि त्यातून तुमच्या या भविष्य म्हणजे जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळू शकते. मग असा एक विचार आणि त्यांना तुम्ही साथ दिलाय, तर हे त्याचं सार्थक आहे असं आपण समजू. मग आता हे जेव्हा आपण सत्संग करत असतो, मग तिथे राष्ट्राचं हित असो किंवा देशाचं हित असो, आणि ते जे सत्संग आहे, ते जे विचार आहे, त्या विचाराचं आपण काय करायचं आहे, आत्मसात करायचे आणि त्याच्यातनं काय चांगलं मिळेल किंवा काय चांगलं आपल्याला घेता येईल या गोष्टीचा विचार आपण करायचा आणि ते आत्मसात करायचं आहे. हा झाला सत्संगाचा विषय की कशा प्रकारे सत्संग असायला पाहिजे. सत्संग काय आहे मूळतः? सत्संग म्हणजे एक सर्व मंगळाचे मूळ आहे, जे सगळं चांगलं कार्य. आता इथे तुम्ही आला तर सगळ्या चांगल्याच गोष्टी घेऊन जाल ना, म्हणून सगळ्या चांगल्या गोष्टीचं मूळ काय आहे तर सत्संग आहे. जसं एखादं फूल असतं, फुलापासून काय तयार होते, फळ तयार होते, फळापासून बीज तयार होतं आणि बीजापासून काय होतं, एक वृक्ष तयार होतं, है ना. मग ही कशी एक साखळी आहे. त्याप्रमाणे सत्संग काय आहे, तुम्ही इथे जेव्हा याल तेव्हा तुम्ही इथनं ज्ञान श्रवण कराल, त्यामुळे काय होईल, तुमची विवेक बुद्धी जागृत होईल. तुम्हाला काय करायचं आहे भविष्यात आणि काय नाही करायचं या गोष्टीचं तुम्हाला ज्ञान होईल. आणि ते ज्ञान झाल्यानंतर काय होईल की तुम्ही परमेश्वराच्या जवळ जाल, परमेश्वरावर तुम्ही प्रेम कराल आणि जर परमेश्वराच्या प्रेमामध्ये भक्तीमध्ये तुम्ही लीन झालात तर सरळ सरळ परमेश्वराचं सन्निधान तुम्हाला प्राप्त होईल आणि त्याचं प्रेमही तुम्हाला प्राप्त होईल. तर हे असतं सत्संगाचे फायदे. सत्संग जेव्हा आपण संतांच्या माध्यमातून करतो, म्हटलंच आहे ना की संतांचा संघ हा असायला पाहिजे. मग त्यांचा जेव्हा आपण संघ करतो त्यातून आपण आध्यात्मिक गोष्टीकडे वळतो. मूळतः आपल्या जीवाचं कल्याण कुठे आहे हे कोणाला माहिती आहे का? नाहीच ना. आणि माहितीही असलं तरी ते काय होतं, असं शिदोरी कशी आता तुम्ही बांधून बॅगमध्ये ठेवली आहे की नाही, सध्या अजून त्याच्याकडे तुमचं लक्षच नाही आहे, पण आहे चांगले चांगले पदार्थ, हो की नाही. हे सगळ्यांना माहिती आहे की आपण खूप छान छान पदार्थ करून आणले, पण ते बांधून ठेवले आहे. तसे जर हे चांगले विचार आहे की नाही सध्या तुम्ही बांधून ठेवले किंवा चांगल्या गोष्टीकडे तुम्हाला वळायचं आहे, तर हे सध्या तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे आहे, नाही आहे असं कुणालाच माहिती नाही. जर असतं, जर तुम्हाला माहीतच नसतं तर आज कदाचित तुम्ही या शिदोरीच्या कार्यक्रमाला आले नसते, कारण तुम्ही म्हटलंच नाही मला माहीतच आहे, मग काय करू मी जाऊन, है ना. मग तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही त्याच्याकडे बघत नाही आहे. मग हे बघण्यासाठी, याच्यावर उजाळा घालण्यासाठी की तुमच्याकडे काय आहे. आज परमेश्वराचं तत्वज्ञान तुमच्याकडे आहे. साक्षात परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेल्या त्यांच्या मुखारविंदातून निघलेले सूत्र ते तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे. आणि हे तुम्हाला माहिती नाही आहे का? माहिती आहे, पण तुमचं लक्ष नाही आहे. आणि याला उजाळा कोण देतं तर हा सत्संगासारखे प्रोग्राम्स किंवा संत महंतांचा सहवास, जिथे तुम्ही आश्रमाच्या ठिकाणी जाल, मंदिराच्या ठिकाणी जाल, जेव्हा तुम्हाला संत महंत लाभतील तर तेव्हा या गोष्टीवर काय होतं, एकदा नव्याने प्रकाश पडतो. जया तया ज्ञानी याचेनी दर्शने पापा होती पुरश्चरणे, है ना. तयाचा अवहेरण करावा कवने भलते न म्हणता. मग ज्ञानीयाच्या दर्शनाने काय होतं, पापाचं क्षालन होतं, है ना. फक्त दर्शनाने होतं, विचार करा, दर्शनाने पापाचं क्षालन होतं. तर त्यांच्यासोबत आपण जर राहाल, त्यांच्या ठिकाणी असलेल्या ज्ञानातून आपण जर काही घेतलं तर आपलं किती फायदा होईल. विधी अविधीचं ज्ञान आपल्याला कळेल. ह्या सर्व गोष्टी कोणाकडनं मिळत असतात, संतांकडून. म्हणून हा बंधूंनो, सत्संग हा फार महत्त्वाचा आहे. चांगली संगत ही फार महत्त्वाची. शाळेत जेव्हा आपल्या बाळाला आपण घालतो तेव्हा आपण त्याला आधीच सांगतो, शांत बसायचा, वाईट मुलांची संगत करायची नाही, है ना.
किंवा ही आईचं कामच असते, छोट्या छोट्या गोष्टीला ती सांगत असते, अरे समाजात या प्रकारचे लोक आहेत, तशासोबत राहू नको, हे असं करू नको, तसं करू नको. का सांगतो आपण? की आपल्या पाल्याला चांगले संस्कार मिळावे यासाठी सांगत असतो. मग ही असते सत्संग. एकदा काय झालं की हा प्रश्न सत्संग म्हणजे काय याचं कोडं नारदालाच पडलं. नारद मुनी सर्वांनाच माहिती आहे. मग त्या नारदांनाच काय झालं की या सत्संग म्हणजे काय हे विचारायसाठी ते देवाजवळ गेलेत. आणि देवाजवळ गेलेत, आदरातिथ्य झालं, बसलेत आणि त्यांनी सहज विचारलं असं की मी कुठल्या हेतूने आलो, तर मला सत्संग म्हणजे काय हे सांगा. असं नारद देवाला बोलले. आणि देव म्हणाले ठीक आहे, पण तुम्ही काय करा म्हणे, माझ्या आधी एक कीटक आहे म्हणे, त्या कीटकाकडनं तुम्ही जाणून घ्या, ते तुम्हाला सांगतील म्हणे की सत्संग म्हणजे काय. आता नारदाला वाटलं साक्षात देव असून देव म्हणतो की तू कीटकाला विचार, पण शेवटी ती देवाची आज्ञा होती, त्यांना जावंच लागलं. मग आता हे देव लोकात कीटक कुठे असेल ते शोधत शोधत ते पार पाताळापर्यंत, नरकापर्यंत पोहोचले. आणि नरकाच्या एका नालीमध्ये त्यांना तो कीटक दिसला आणि त्या कीटकाला ते विचारले. त्यांनी विचारलं की बाबा रे, सत्संग म्हणजे काय? बस एवढं ऐकलं आणि ती कीटक मरून गेलं. मग आता यांना प्रश्न पडला, मी याला प्रश्न विचारता बरोबरच हे काय झालं याला. मग ते देवाजवळ परत आले आणि देवाला परत म्हणतात की देवा मी गेलो होतो, पण ते कीटक मरून गेलं मी विचारल्याबरोबर. मग परत देव काय म्हणतात, एक काम करा, आता काय की नुकतंच एका पोपटाने जन्म घेतला आहे, त्या पोपटाला तुम्ही विचारा. मग ते पोपटाजवळ जातात, पोपटाला विचारतात बाबा रे सत्संग म्हणजे काय. तर ते पोपटही म्हणतं म्हणजे ऐकतं आणि ऐकल्याबरोबर तो पण मान टाकून देतो. मग आता याला परत प्रश्न पडतो नारदांना की हे नेमकं काय चाललं आहे, की मी ज्याला ज्याला हा प्रश्न विचारतो आता दुसरे व्यक्ती आणि त्याचा जीव गेला आहे डायरेक्ट. मग आता परत ते देवाकडे येतात, परत म्हणतात की पोपटालाही विचारल्याबरोबरही पोपटाचा जीव गेला आहे, मग आता काय. तर मग ते परत काय म्हणतात, तुम्ही काय करा, गाईचं बछड्याने जन्म घेतलेला आहे, त्या गाईच्या बछड्याला तुम्ही विचारा. मग परत ते गाईच्या बछड्यापर्यंत जातात, त्याला विचारतात की बाबा रे सत्संग म्हणजे काय. असं एवढा प्रश्न म्हटलं की परत बछडा पण चालला जातो. पण आता मात्र नारद कंटाळले, ते देवाजवळ आले. देवाजवळ ते आले आणि देवाजवळ आल्यानंतर त्यांनी विचारलं की आता किती जीवांचं म्हणजे मृत्यूचं पातक माझ्या माथी आहे की मी ज्यांना ज्यांना विचारतोय त्यांचा जीव चालला आहे. मग हे किती जे जीव आहे की त्यांच्या मरणाचं मला दोष लागेल ना. मग परमेश्वर काय म्हणतात, तुम्ही आता काय करा, एकदा आता राजकुमार आहे ज्याचा आत्ता जन्म झालेला आहे, तुम्ही त्याला विचारा. मग आता परत हे काय म्हटले, आता यांना काय वाटलं, इतक्या वेळ काय होतं, मुके प्राणी होते, कीटकही मेलं तरी प्रॉब्लेम नाही किंवा एखादा पोपट गेला तरी पण नाही आणि नंतर बछडाही गेला तरी मला कोणी काही म्हटलं नाही, पण आता राजकुमाराला जर काही झालं तर माझं काही खरं नाही. मग अशा वेळेस काय होतं की ते म्हणतात नाही मी नाही विचारत. तर ते काय स्वामी काय देव काय म्हणतात त्याला की तुम्ही काय करा, नाही विचारा, आता तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही म्हणे. मग ठीक आहे, आता शेवटी देवाचं वचन. आणि मग ते गेलेत परत विचारायला आणि त्या नुकत्याच जन्म झालेल्या बाळाला ते विचारतात की सत्संग म्हणजे काय. पण आता मात्र ते बाळ बोलू लागलं. ते काय म्हणतं की तुम्ही मला ओळखलं नाही, तुम्ही मला ओळखलं नाही, तर मी कोण आहे, मी तो पहिल्यांदा तुम्हाला भेटलेला कीटक आहे की तुमच्या दर्शनाने माझं काय झालं, त्या योनीतून माझी मुक्तता झाली. कर्मवशाने मला परत पोपटाचा जन्म मिळाला, पण पोपटाच्या जन्मातही तुम्ही मला परत मिळाले, तुमच्या दर्शनाने तिथेही माझं त्या जन्माचं काय झालं, शाळण झालं आणि मी लगेच बछड्याच्या जन्मी आलो, गाईच्या पोटी मी आलो आणि आता मी राजकुमाराच्या रूपाने परत जन्माला आलो, म्हणजे मनुष्य देह मला मिळाला. तर हे फक्त आणि फक्त तुमच्या दर्शनाने. एकंदरीत सांगायचं म्हणजेच काय की संतांच्या दर्शनाने तुम्हाला कुठला लाभ होतो है ना, की तुमच्या जन्मजन्मीचे जे काही कर्म आहे त्या कर्माचा नाश होऊन
तुम्ही आता परमेश्वर प्राप्ती करू शकता, परमेश्वराचं सन्निधान तुम्हाला लाभू शकतं. मग एवढी ताकद त्या संतांच्या संगतीमध्ये आहे. आणि ही संगत तुम्हाला करता आली पाहिजे. समाजामध्ये बरीच लोक आहेत, आपण बघतो है ना, वाईटही असतील चांगलेही असतील, पण कुणाची संगत घ्यायची आहे आणि स्वतःच्या जीवाचं सार्थक कसं करायचं आहे हे आपलं आपण ठरवायचं. ही झाली सत्संग, की संघ हे चांगल्या व्यक्तीचा, संतांचा, खऱ्याचा संघ तुम्ही करायला पाहिजे. आता शिदोरी है ना, की किंवा एक अजून आपण उदाहरण घेऊ शकतो त्यामध्ये, की सत्संगामध्ये जसं एखादं बाबळीचं झाड आहे, तर बाबळीच्या झाडाच्या जवळ जर कधी केळीचं झाड आपण लावलं तर काय होईल? केळीच्या झाडाची पानं फाटून जातील ना, कारण बाबळीला काटे असतात. आणि ते झाड काय होईल? कापल्या जाईल, त्याची पानं काय होईल? कापल्या जातील. म्हणजे संगत कोणाची असायला पाहिजे की ज्याने आपल्याला त्रास झाला नाही पाहिजे. आणि त्याचप्रमाणे इकडे जर चंदनाच्या झाडाजवळ लिंबाचं झाड असेल तर लिंबाच्या गाभ्याला सुद्धा चंदनाचा सुगंध येतो है ना. म्हणूनच तुमचं हे आयुष्य जे आहे याला या संत संघाच्या ओढीने परमेश्वराचा संघ तुम्हाला लाभो यासाठी तुम्ही प्रयत्न करायचे. आता आपण शिदोरीकडे वळू, की शिदोरी म्हणजे काय? शिदोरी म्हणजे काय? तर आपण जे मूलतः तो मराठी शब्द आहे शिदोरी, आणि तो अन्न जे असतं की नाही, त्या प्रवासात जे आपण अन्न नेतो किंवा आता जसं इथे आपण घेऊन आलात, तर मग त्या अन्नाला एक अन्नाची पोटळी म्हणून त्याला शिदोरी आपण म्हणतो. म्हणजे अन्नाचं जे काही साहित्य असेल जे प्रवासात आपल्याला मिळत नाही किंवा सुलभतेने आपल्याजवळ असेल तेव्हा आपण खाऊ शकतो, अशी ही शिदोरी. मग आता शिदोरी वेगवेगळ्या प्रकारचे, आजपर्यंत फक्त आपण अन्नाची शिदोरी पाहिली आहे. त्या व्यतिरिक्त शिदोरी आहे आपल्याला माहिती आहे का? की त्या व्यतिरिक्त ही कुठली तरी शिदोरी असते है ना. तुम्हाला माहिती असेल की जी शिदोरी आपण अन्नामध्ये जसं बघतो, किंवा ज्या मुलीचं लग्न होतं मुलींसोबत आपण शिदोरी देतो. इकडे आहे ना ती प्रथा, आमच्या नागपूरकडे नाही, पण या भागात आहे की मुलींसोबत लग्न झाल्यावर एक शिदोरी दिली जाते है ना. मग ती काय झाली? ती कुठली शिदोरी झाली? भौतिक शिदोरी है ना. आता आपण शिदोरीची एकेका टप्प्याने शिदोरी समजून घेऊया, आणि तुम्हाला कुठली शिदोरी ठेवायची आहे तुमच्याजवळ हे तुम्ही ठरवायचं आहे. मग आता ही झाली भौतिक शिदोरी, की ज्यामध्ये अन्नाचा समावेश होतो, ज्यामध्ये आपण जे खातो ते अन्न, जे आपण आपल्या घरून प्रवासात आपल्याला पाहिजे असेल या पद्धतीने जे अन्न आहे ते अन्न. मग जसं आधी तुम्ही बघायचं की आता तर सहसा शिदोरीचा प्रकार राहिलेला नाही, कारण आता जिकडे तिकडे हॉटेल्स झाले आणि घरून निघताना आपण खूप आपल्या मुलांना पैसे देतो, बाबा हॉटेल चांगलं लागलं की तू जेवून घे, आणि सगळीकडे आता सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात, म्हणून हा शिदोरी प्रकार नाहीसाच झालाय. पण त्या शिदोरीमध्ये किती ममता होती तुम्हाला माहिती आहे ना. की आधी काय व्हायचं की प्रवास खूप लांबचा असायचा आणि काही मिळायचं नाही, त्याच्यामुळे घरचे जी आई होती ती काय करायची, माझ्या बाळाला हे आवडतं ते आवडतं या सगळ्या गोष्टींनी ती त्या गोष्टीचा त्याच्या आवडीप्रमाणे संचय करून द्यायची. 2 दिवसाचा प्रवास असेल तर 2 दिवस लागतील असं, की ते अन्न खराबही झालं नाही पाहिजे. आणि हे त्यामध्ये काय होती, एक आत्मीयता होती, की हे माझ्या आईनी करून दिलं आहे किंवा हे माझ्या ताईनी दिलं आहे, या सगळ्या म्हणजे भावना त्यामध्ये एकवटलेल्या होत्या. त्यातून काय व्हायचं, अन्न वाया जात नव्हतं. हे एक तुम्ही दृष्टिकोन लक्षात घ्या, की आधीची जी शिदोरी होती की ती बरोबर ती काळापर्यंत बरोबर मर्यादित टिकायची, आणि जरी उरली तरी ती खाऊन घ्यायला लागायची, कारण त्याच्यामध्ये काय होतं, एक प्रेम होतं, स्नेह होतं, की नाही ही वाया जायला नको. आणि आज जे आपण बाहेर जेवतो किंवा बाहेर खातो तर आपलं अन्न सहज वाया जातं की नाही. हॉटेलमध्ये एखादी गोष्ट आपण ऑर्डर करतोय तर तेवढं आपलं जातं का? नाही जात, कारण त्याची काय फक्त भूक भागवायची असते, पण त्यामध्ये भावना नसतात है ना. मुळात आपण काय म्हणतो की जेव्हा अन्न आपण खातो तर अन्नातूनच आपल्याला काय होतं, सात्विक अन्न जर तुम्ही कधी खात असाल तर सात्विक गुण तुमच्यामध्ये येतील. पण तिकडे जर खाल्लं तर ते कुठले गुण येतील तुमच्यात है ना. तर मग हे अशी गोष्ट की ज्यामध्ये भावना महत्त्वाच्या.
जसं मी सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलीला शिदोरी देता किंवा तुमच्याकडे सून जर आली तर ती शिदोरी घेऊन येते, तर त्याचा एक वेगळा प्रोग्राम होतो या परिसरात की ती शिदोरी सोडण्याचा एक प्रोग्राम होतो लग्न झाल्यानंतर. तर ती जरी अन्नाची शिदोरी आणत असेल, म्हणजे करंज्या, लाडू जे काय प्रकार असतील त्या प्रकारामध्ये जरी शिदोरी आणत असेल, पण त्याच्यामध्येही तिच्या भावना आहेत, है ना. बघा, शिदोरीकडे बघण्याचा वेगवेगळा दृष्टिकोन आहे. जेव्हा बघतात ते शिदोरीमध्ये, तर तुझ्या आईने काय चकली पाठवली, शेव पाठवली, कशा प्रकारे केल्या, कडक झाली, नरम झाली, हे सगळ्या बघणाऱ्याचा दृष्टिकोन आहे की त्याकडे तुम्ही कसं बघता. पण ती मात्र त्याच्यामध्ये भावना आणते, ती मात्र त्याच्यामध्ये प्रेम आणते. कारण तिच्या आईने ते एक एक, तिच्या बहिणीनी, तिची मावशी, काकू, जे कोणी असतील परिवारातली जे सगळे, त्यांनी एक एक पदार्थ अतिशय चांगल्या पद्धतीने बनवलेला असतो आणि तिथे उपयोगी जाईल. आणि या सगळ्या गोष्टी आणि तिथे रममाण व्हायसाठी, त्या सासरी रममाण व्हायसाठी ते त्यांचं प्रेम त्या शिदोरीत ती बांधून घेऊन येते असते ना. ती एक एक गाठ जेव्हा उघडत असते आणि एक एक गोष्ट तुमच्या समोर जेव्हा ती प्रदर्शित करत असते, तेव्हा तिच्या डोळ्याला पाणी असतं. तिचे भावना अशा दाटून आलेल्या असतात. पण इकडे मात्र बघा, दृष्टिकोन वेगवेगळा आहे, बघण्याचा फरक आहे. त्याच्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने बघता त्या पद्धतीने. मग तिच्या त्या भावना असतात. एकीकडे इकडे ते की तिने आणलेला आहे हा प्रोग्राम असतो. म्हणजे एकंदरीत ही एक शिदोरी, म्हणजे त्याच्यामध्ये खाद्यपदार्थांचा काय होतं, समावेश होतो. आता एक दुसरी शिदोरी किती, कुठली, सांस्कृतिक शिदोरी. ती कशी असतं की कुटुंब, समाज, संस्कृती, म्हणजे समाजाच्या ज्या चालीरीती आहे, संस्कृतीतून तुम्हाला जे मिळालेली आहे ती एक शिदोरी असते. ती आपोआप तुमच्यापर्यंत पोहोचलेली असते. समाजामध्ये होत असलेल्या छोट्या मोठ्या गोष्टीतून आपण एक एक गोष्ट शिकत असतो. शिदोरी मी का म्हटलंय तुम्हाला या गोष्टीला? आता तुम्ही म्हणाल हे शिदोरीत मोडतं का? मग शिदोरी कशी असते, जिथून तुम्हाला मिळतंय. तर एक प्रकारे ही शिदोरी तुमची भूक भागवण्यासाठी असते आणि ही एक शिदोरी असते की तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी असते, तुम्हाला याचा भविष्यात फायदा होण्यासाठी असते. कुणीतरी जशी एक शिदोरी, जेवणाची शिदोरी आपल्याला एक संचय म्हणून आपण सोबत घेऊन येतो की आपल्याला त्याची गरज पडेल म्हणून आणतो, तशी ही एक जी समाजाची जी बांधिलकी असते किंवा समाजामध्ये जे चालीरीती, ज्या परंपरा चालत असते, ते एकाकडून दुसऱ्याकडे जात असते. म्हणजे ती एक काय असते, ठेवण असते आणि ती ठेवण तुमच्यापर्यंत पोहोचलेली असते आणि ती तुम्हाला पुढच्या पिढीला द्यायची असते. म्हणून आजपर्यंत चालत आलेल्या समाजातील सगळ्या ज्या भावना आहे किंवा सगळ्या ज्या परंपरा, चाली, रीती ज्या सगळे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं, म्हणजे ही एक शिदोरी आहे. आणि त्यामुळे काय होतं की आपली जी समाजाशी जी बांधिलकी आहे, समाजात जे आपण स्वतःला बांधून ठेवतो है ना, समाजाच्या व्यतिरिक्त जगतो का आपण? नाही जगत. सगळे सण समारंभ आपण एकत्र करतो. मग ही एक ती कुठली शिदोरी आहे? सांस्कृतिक शिदोरी आहे. एक व्यावसायिक शिदोरी. शिदोरीचे एक एक टप्पे बघतोय आपण की हे याच्यासाठी की शिदोरी कार्यक्रम हा आपण आता 9वं वर्ष आपलं आहे आणि या 9व्या वर्षामध्ये आपण शिदोरी प्रोग्राम बघतो आहे आणि त्या कार्यक्रमाला आपण आलोय. तर शिदोरी म्हणजे काय है ना, कुठल्या प्रकारची असते, आवाज जास्त होतो, तर ती एक आपल्याला समजायला पाहिजे. एक व्यावसायिक शिदोरी की व्यवसायामध्ये एखादा डॉक्टर असेल, एखादा वकील असेल है ना, त्याचं ते वैयक्तिक कौशल्य असेल, त्याचं ते वैयक्तिक अनुभव असेल, तो आपला अनुभव काय करतो, दुसऱ्याला देत असतो. मग ही त्याने ठेवलेला एक संचय आहे की जो दुसऱ्यापर्यंत पोहोचतोय है ना. मग ही एक काय झाली, व्यावसायिक शिदोरी. आणि आता सर्वात महत्त्वाची ज्याच्यासाठी आपण आलो ती म्हणजे ज्ञानाची शिदोरी. ज्ञानाची शिदोरी कशी असेल की व्यक्तीच्या शिकवणीतून है ना, एकमेकांच्या, मी आधी सांगितलं की खऱ्याचा संघ, चांगल्या व्यक्तींचा संघ, संतांचा संघ. मग इथे पण ज्ञानामध्ये पण ज्ञान आपण काय फक्त संतांकडनंच घेतो का? तर नाही. मुळात तर आपली सुरुवात होते स्वतःच्या आईपासून. ती आई आपल्याला एक एक गोष्ट सांगत असते की तुला चालायला शिकवते, बोलायला शिकवते, बोबडे बोल जरी असले तरी ती त्याला बोबड्या बोलातून शिकवते. हे एक ज्ञानच आहे, हेही तिच्याकडनं आपण ज्ञानच घेतो आहे. मग असे आपल्या आयुष्यात एक एक टप्पा आपण ओलांडत असतो. आणि मग जेव्हा आपण स्वतः समजदार होतो तेव्हा मग
सगळ्या गोष्टी म्हणजे मग समाजातील प्रत्येक घटकाकडून आपण एक ज्ञानार्जन करत असतो, ज्ञान घेत असतो. मग आपल्या त्या ज्ञानाच्या दृष्टीने आणि विवेक बुद्धीने जो आपल्यामधला विकास होतो तो फार महत्त्वाचा असतो. मग हे ज्ञान गुरुजनांकडनं घेतो तेव्हा गुरु आपल्याला सांगतात. आधी काय व्हायचं की गुरुकुळामध्ये मुलं पाठवत होते एक, आणि पहिला जो आश्रम आहे बालाश्रम, मग गृहस्थ आश्रम है ना, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम, मग असे 4 आश्रम आहेत. मग त्या 4मध्ये पहिला जो टप्पा आहे तो गुरुकुळातच व्हायचा. मग गुरुकुळात झाल्यानंतर तो जो व्यक्ती आहे तो इतका परिपक्व व्हायचा की समाजाच्या कुठल्याही म्हणजे समाजात त्याला कुठल्याही गोष्टीची अडचण आली तर तो कधी खचत नव्हता, कारण गुरुचं शिकवणच तशी होती की तुला कसं वागायचं. गुरुनी त्याला ठासून शिकवलेलं असायचं की तुला कसं वागायचं आहे, की तुला सत्याचं आचरण करायचं आहे, मोठ्यांचा मान ठेवायचा आहे. कुठलीही परिस्थिती जरी आली जगताना, कुठल्याही परिस्थितीत तू असला तरी तुला डगमगायचं नाही आहे, है ना. हे एक नीतिशतक मित्र संप्राप्ती असं एक संस्कृतमध्ये एक छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या. त्याच्यामध्ये हे शिष्यानुशासनम असं एक कथा आहे. त्या कथेमध्ये गुरु शिष्याला सांगतो ना की त्या ज्या पद्धती आहे की तुला धर्माचं आचरण करायचं आहे, तुला समाजामध्ये एक माणूस म्हणून राहायचं आहे, प्लस समाजामध्ये की तो जो गुरु आहे मग ते काय सांगतात की जेव्हा ते राजा आधी जे गुरुकुळ असायचे ते राजाच्या मुलांसाठी, महत्त्वाचं म्हणजे राजाचा मुलगा तिथे असायचा. तर मग ते गुरु सांगायचे की तुम्हाला काय करायचं आहे की तू जेव्हा राजा कारभारात जाशील तर तेव्हा तुझ्याजवळ जी धनसंपत्ती येईल त्या धनसंपत्तीचं तुला माज नाही आणायचं आहे किंवा माझ्याकडे आहे त्याचा अहंकार नाही आणायचा आहे. तर तुला काय करायचं आहे, त्यातून तुझ्याकडे आहे त्याच्यात वाढ करायची, आणि वाढ करत असताना सुद्धा तुझा जो संपत्ती आहे ती काय करायची आहे, दुसऱ्याला द्यायची आहे. म्हणजे जे तुझ्याकडे ब्राह्मण येतील किंवा जे गुरु येतील, द्विज येतील, त्यांना तुला काय करायचं आहे ते द्यायचं आहे. असं एक गुरुची शिकवण असायची, है ना. आणि हीच आताही आपण बघतो की आपले गुरुवर्यही आपल्याला तेच सांगतात की परमेश्वराचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे, चिंतन तुम्हाला करायचं आहे. मला सांगा की जेव्हा आपण म्हणजे आता आज तुम्ही इथे आलात, ठीक आहे, सगळ्यांनी उपदेश घेतला आहे, सगळे पंथीय सगळे आहेत, पण मला सांगा विधी अविधीचं ज्ञान आपल्याला आहे का, किंवा आपण काय करायला पाहिजे. आज आपण शिदोरी कार्यक्रमात आलो, ठीक आहे, काय केलं, सकाळपासून उठले, फ्रेश झाले, सकाळचे कामं केले, शिदोरी पटपट बनवली आणि आलं, बरोबर. कोणी केलं नामस्मरण, एक गाठी तरी कोणी केली आहे सकाळी उठून, खूप छान. कारण महत्त्वाचं हेच आहे. किंवा आपण जी शिदोरी बनवत होतो, जो स्वयंपाक बनवत होतो, तर एखाद्या आपल्या मनात हा भाव आला का की आपला जो पदार्थ आहे, आपली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून आपण त्या सगळ्या गोष्टी पदार्थ बनवले आणि हा पदार्थ आपला कोणाच्या उपयोगी जात आहे, तर संत महंतांच्या, वासनिकांच्या, है ना, सगळ्यांनीच मिळून ती आता शिदोरी आपण खाणार. मग ते त्यांच्या उपयोगी गेली पाहिजे, चांगला पदार्थ आपला झाला पाहिजे असा विचार आपण केला बनवताना, की फक्त पटपट बनवायचं आणि आलो, है ना. म्हणजे हा एक विचार हे फार महत्त्वाचं असतं की आपण करताना काय करतो, की आपल्याला हजर व्हायचंय, वेळेत हजर व्हायचंय, वेळेत जायचंय, वेळेत सगळ्या गोष्टी करायच्या, पण हे महत्त्वाचं असतं की त्यामागे आपण काय करायला पाहिजे. जीवन आपण जगत असतो बंधूंनो, जीवन जगतो, पण कशा प्रकारे जगायचं हे आपल्याला कोण सांगतं, गुरुजन सांगतात, संत सांगतात. मग ही काय झाली, ज्ञानाची शिदोरी. यामुळे काय होतं, तुमची विवेक बुद्धी जागृत होते. ज्ञानामुळे काय होतं, एक तुमच्याजवळ ज्ञान असेल किंवा जे तुम्हाला आता प्राप्त झालं असेल तर त्याला काय होते, ते स्पष्ट होतं आणि तुम्ही परत एक नव्याने सुरुवात करता, है ना. मग ही झाली ज्ञानाची शिदोरी जी आपल्याला मिळाली. आता एक आध्यात्मिक शिदोरी आपण बघू की आध्यात्मिक शिदोरी काय आहे. की जीवनाच्या वाटेवर आपण जिथे डगमगतो, है ना,
जीवन जगत असतो, पण खूप टेन्शन, खूप सगळ्या गोष्टी सांसारिक जीवनामध्ये आपण रुळलेलो असतो आणि त्यामध्ये आपण परमेश्वराचं नामस्मरण कधी करतो, चिंतन कधी करतो, काय करतो, आपल्याला वेळ मिळतो नाही मिळत. सर्रास तर लोकांची अशी उत्तरं असतात की आम्हाला वेळच मिळत नाही. हे सरळ सरळ उत्तर असतं की आम्हाला वेळ मिळत नाही. पण मग वेळ देता कुठे? 24 तास आपल्याकडे आहे. 24 तासातून जर अर्धा तास जर आपण त्या परमेश्वराला जर दिला नाही, मग आपण कशाला वेळ देतो? खरं तर आपण स्वतः विचार करायला पाहिजे की आपण कोण आहोत, आपण कशाला आलो, किंवा आपलं काय भविष्य काय, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण आधी करायला पाहिजे. बघा, जन्माला आपण जेव्हा येतो तेव्हा एकटं येतो, जगतही जीवन एकटं असतं आणि मरतही एकटंच असतो, बरोबर आहे. पण तरीही आपण काय करत असतो? हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, आणि या त्या माझ्या माझ्या म्हणण्यामध्ये आपलं पूर्ण आयुष्य निघून जातं आणि आपला बहुमूल्य जो वेळ पण आहे हे पण निघून जात असतं. आता जीवनामध्ये जी शांतता, संतुलन आणि आत्मबोध जो आपल्याला प्राप्त होतो ना, ते हे आध्यात्मिक शिदोरीतून, है ना, आध्यात्मिक ज्ञानातून आपल्याला या सगळ्या गोष्टी प्राप्त होत असतात. परमेश्वराने सांगितलेलं तत्वज्ञान याचा जर आपण विचार केला तर या तत्वज्ञानातून आपण काय होतो? एक एक पायरी आपली चढत जातो आणि आपल्या या जीवनाला एक एक वेगवेगळा मार्ग आपण देत राहतो. पण तो कधी द्यायचा, कुठल्या वळणावर आपण काय करायचं आहे हे मात्र आपल्याला कळायला पाहिजे. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी नव्हे तर पंचकृष्णांनी आपल्या एका एका कृतीतून, कृतीतून म्हणण्यापेक्षा लीळेतून, प्रत्येक अवताराने आपल्याला एक नाही बहुमूल्य असे संदेश दिले. पण त्यातला एक जरी संदेश आपण आपल्या जीवनी उतरवला तर फार तुमच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळू शकते. बघा, सर्वज्ञ आदि गुरु ज्याला आपण म्हणतो ते या परमार्गासी आदिकारण श्री दत्तात्रेय प्रभू, या दत्तात्रेय प्रभूंनी आपल्याला त्यांचा एक क्रम आहे, दिनचर्या, जी युगायुगापासून चालत आलेली आहे. की काय करतात की कोल्हापुरी भिक्षा करतात, गंगातीर स्नान करतात, पंचाऐश्वरी भोजन करतात आणि माहूरला निद्रा करतात. मग हा जो क्रम आहे तर तो आपल्यासाठीच आहे ना, जीवासाठीच, कारण परमेश्वर अवतार घेतो तो जीवासाठीच. मग हे, आणि बघा त्याविषयीची एक विशिष्ट एक लीळा आहे. त्या लीळेतून आपल्याला ते कळतं की जीवाच्या विनंतीला मान देऊन, जीवाने केलेल्या विनंतीला मान देऊन परमेश्वराने हे आपलं कार्य आजपर्यंत सुरू ठेवलेलं आहे. मग जी कोल्हापूरची जी भार्गव कन्या होती तिने श्री दत्तात्रेय प्रभूंना काय म्हटलंय की तुम्ही माझ्याकडे दैनिक भिक्षेला या, रोज रोज या, असं त्यांनी म्हटलंय. तर त्या भिक्षेला त्यांनी मान दिला, है ना, त्या वचनाला किंवा तिच्या विनंतीला त्यांनी मान देऊन आजही ते चक्र अविरतपणे असं सुरू आहे. मग हे कशासाठी? तर त्या जीवासाठी. मग विचार करा तिची भक्ती कशी असेल, है ना. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात की एक साधकाच्या झोळीमध्ये तुमच्या भिक्षेचं एक अन्न जरी पडलं तर तुम्हाला मेरू येसने गोमटे होते, मेरू एवढे तुम्हाला गोमटं होत आहे. तर साक्षात परब्रह्म परमेश्वर अवताराच्या झोळीत तुमचं अन्न पडते आहे तर ते केवढं गोमटं असेल. त्या जीवाचा किती म्हणजे भाग्य त्या स्त्रीचं की जिच्यामुळे श्री दत्तात्रेय प्रभू त्या भिक्षेला येतात, है ना. ती एक भिक्षाच आहे. ती भिक्षा म्हणजे काय, झोळीत घेतली आहे, ती पण एक शिदोरी आहे. आणि त्यातून तुम्हाला काय सांगितले की तुम्ही सुद्धा काय करा, त्या पद्धतीची भक्ती करा की जेणेकरून परमेश्वर तुमचं ऐकेल. तेवढी आर्तता, तेवढी श्रद्धा, तेवढी भक्ती तुमच्यामध्ये असायला पाहिजे. आपण देवाला उपहार दाखवतो, है ना, आपण काय करतो, देवाला उपहार दाखवतो. तर मग मला सांगा, देव स्वीकारतो की नाही स्वीकारत? सांगा, स्वीकारतो की नाही स्वीकारत? स्वीकारतो.
पण आपण तेवढं विनवतो का देवाला? तुमची भक्ती आहे, श्रद्धा आहे, भाव आहे, देव तर स्वीकारणारच, पण आपल्याला तेवढी त्याला विनवायची ताकद आहे का? आपण विनवू शकतो का? तर तेवढी ताकद आपल्यात असायला पाहिजे, की तेवढी तिची ताकद होती ना, की आजही श्री दत्तात्रय प्रभू त्या क्रमाने येत आहेत, ते भिक्षा घेत आहेत, है ना. मग तेवढंही आपल्याला करता आलं पाहिजे. साधकाच्या ठिकाणी आपली आवडी असायला पाहिजे, गोडी असायला पाहिजे. साधनवंत जर तुमच्या घरी आले आहेत तर त्यांच्या ठिकाणी आपली तेवढीच गोडी असायला पाहिजे. तेवढ्याच आदर सत्काराने एक एक छोटी छोटी गोष्ट आपल्याला हे कळत नाही, पण हे फार मोठं असते. जसं एक एक थेंबे थेंबे तळस असतं की नाही, त्या पद्धतीने चांगल्या गोष्टीचाही संचय होत असतो आणि वाईट गोष्टीचाही संचय वेगळा होत असतो. आपल्याला कळत नाही काय होतं, थोडंसं झालं, धक्काच तर लागला, है ना, आपण विचार करत नाही. पण तसं नसतं. छोटी छोटी गोष्टी फार महत्त्वाची. की आपण कुठे गेलो, आश्रमाच्या ठिकाणी गेलो, आपलं बसणं कसं असायला पाहिजे, आपलं उठणं कसं असायला पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. हे करत असताना यामधून काय होईल, परमेश्वराच्या ठिकाणी जाण्याचे, पोहोचण्याचं तुमच्यामध्ये काय येईल, त्या मार्गाने तुम्ही चालाल. आणि तो मार्ग थांबवायचा नाही आहे, तर सतत अविरत चालू ठेवायचं आहे. कारण परमेश्वर जर जीवासाठी सगळ्या गोष्टी, तो निर्गुण असून साकार होतो, निर्गुण निराकार असा आहे परमेश्वर, तो साकार जर जीवासाठी होतो तर जीवाने एवढाही प्रयत्न करू नये का? हा मनुष्य जन्म कशासाठी आहे, की याच्यामध्ये तुम्हाला सर्वच गोष्टीचं ज्ञान होतं, है ना. काय चांगलं आहे, काय वाईट आहे, तुमच्या जीवाचं कल्याण कशात होतं, किंवा तुम्ही काय करायला पाहिजे, हे सर्व तुम्हाला या जन्मामध्ये कळतं. आणि तुम्ही भाग्यवंत आहात की तुम्हाला परमेश्वरीय धर्म लाभला, पंथाचे तुम्ही अनुयायी आहात. तर हा सर्वात मोठा तुमचा काय आहे, महत्त्वाचा टप्पा आहे किंवा महत्त्वाचा पॉईंट आहे तुमच्या आयुष्यातला, आणि त्याचं तुम्हाला सोनं करून घेता आला पाहिजे. आता श्री चक्रपाणी महाराजांच्या लीळेतून आपण एक गोष्ट बघू, की एक मी आधी सांगितलं की जो शिदोरीचे जे विषय मी मांडले, की तत्वज्ञान कुठे असेल, भौतिक शिदोरी काय आहे किंवा सांस्कृतिक शिदोरी काय, की एक शिदोरी म्हणजे काय, की एखाद्या चांगल्या गोष्टीचा संचय नसतो, फक्त खाण्याचाच नाही, अन्न पदार्थाचाच नाही, तर चांगल्या गोष्टीचा संचय, की जो तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला मिळेल. मग प्रत्येक अवताराने काय केलं आहे, की आपल्या कृतीतून, आपल्या लीळेतून आपल्यापर्यंत तिथले तेव्हा जे जीव होते त्या जीवाला निमित्त करून, त्यांना तर ते प्रबोधन, त्यांचं तर भाग्य की त्यांना परमेश्वराचं सन्निधान लाभलं, पण सन्निधानाच्या काळात त्यांना निमित्त करून आपल्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत, की त्याच्यातून आपल्याला काय घ्यायचं आहे, एक एक मौलिक असा संदेश घ्यायचा आहे. न तो की घ्यायचाच नाही आहे, तर तो आपल्या जीवनात उतरवायचा आहे. जसं आपण बघतो की स्वच्छ भारत अभियान, है ना, रोज सकाळी आपल्याकडे कचरा गाडी येते आणि स्वच्छ भारत का इरादा, है ना, आपण रोज ते गाणं ऐकतो आणि आपले कचऱ्याचे बकेट पटकन बाहेर नेऊन ठेवतो, गेला नाही पाहिजे ना तो. मग आपण असं या पद्धतीने आपण करतो. मग तसंच श्री चक्रपाणी महाराजांनी काय केलं, की गोमतीच्या काठी, है ना, जेवढे होते एका हातात सूप आणि एका हातात खराटा घेऊन ते सगळं स्वच्छ करायचं. त्याच्यामध्ये एक दृष्टिकोन वेगळा, की तिथले जे जीव होते त्याला जे सुख फळाला पाठवलं तो एक भाग वेगळा, पण त्यातूनही आपल्यासाठी काहीतरी आहे ना. ज्या गोष्टी आपण आत्ता या समाजात बघतोय, की स्त्री आरक्षण असू शकतं किंवा स्त्रियांसाठी स्वातंत्र्यता असू शकते किंवा कुठलीही गोष्ट जी आत्ता या काळामध्ये राबवली जात आहे, ते आपल्या पंचकृष्णांनी आपल्या आचरणातून, आपल्या चरित्रातून, आपल्या लीळेतून आपल्याला तेव्हाच सांगितले. पण मी आधीच सांगितले की ते काय केले, तुम्ही बांधून ठेवली आहे, तुम्हाला माहीतच नाही आहे काय कुठे काय होत आहे, काय करायला पाहिजे, किंवा त्याच्याकडे आपण लक्ष देतो का. हे फार महत्त्वाचं आहे, की आपल्याला घेता आलं पाहिजे, है ना. घेतणारं जे द्वार आहे ते उघडत असायला पाहिजे माणसाचं. चांगल्या गोष्टी आपल्याला टिपताच आल्या पाहिजे. टिपून फक्त ते आहे बाबा मी ऐकलं, आता प्रवचन खूप असं, मी हे सगळ्या गोष्टी ऐकल्या आणि पण आपण अंगवल्याच नाही, त्यातनं आपल्या कृतीतून एकही गोष्ट नाही आणली, तर मग ते ऐकूनही फायदा नाही ना, काहीच फायदा होत नाही त्या गोष्टीचा. मग हे तुमच्या आचरणात आलं पाहिजे. चक्रपाणी महाराजांनी तेव्हा ती पूर्ण स्वच्छता केली आणि आताही तो तेव्हाचा संदेश आपल्याला आत्ता लक्षात घ्यायचा, की आपल्याला स्वच्छ ठेवायचं. काय निदान आपला परिसर, घर स्वतःपासून जर सुरुवात केली तर ते बरं, नुसतं ते नाही तर तुमची मन बुद्धी शुद्ध करता आली पाहिजे.
त्या स्वच्छतेतून तुम्हाला काय घ्यायचं आहे? तुमची मन, तुमचं बुद्धी, तुमचं आचरण शुद्ध असायला पाहिजे. त्यामुळे तुमच्या जीवाचं कल्याण होईल. मग ही त्यांनी दिलेली आपल्याला शिदोरीच नाही का? श्री चक्रपाणी महाराजांनी त्यावेळेस तेवढं तुमच्यासाठी केलंय, जीवाच्या कल्याणासाठी, जीवाच्या उद्धारासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी खटाटो परमेश्वर अवतारांनी केलाय. तर मग आपल्याला एकही गोष्ट त्यांच्याकडनं घेता येऊन आपल्या जीवनी उतरवता येत नाही का? उतरवता येते, पण आपण प्रयत्न कधी करणार? हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे की आपल्याला तुमचं मन शुद्ध करता आलं पाहिजे. नाही दुसऱ्याच्या घरी गाडी घेतली की माझ्याच पोटात दुखायला लागतं, असं आहे का? नसायला पाहिजे. अरे कर्मानी, प्रत्येकाच्या कर्मानी प्रत्येकाला ते फळ मिळणार आहे. तुम्ही आज गरीब आहे, उद्या श्रीमंत व्हाल, आज श्रीमंत आहे, उद्या गरीब होऊ शकता. तुमच्या कर्मामध्ये काय आहे, तुमच्या कर्माची फळं काय आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. तुम्ही हो म्हणा अथवा नाही म्हणा. मग दुसऱ्यासाठी जळून उपयोग आहे का? नाहीच ना, काहीच उपयोग नाही. तो आहे त्याच्या कर्माने जगतोय, तुम्ही तुमच्या कर्माने जगा. परमेश्वराचं चिंतन मनन जास्त करा दुसऱ्यावर चिंता करण्यापेक्षा, किंवा दुसऱ्याचं म्हणजे मी मनबुद्धी या गोष्टीवर सांगते तुम्हाला की मन कसं शुद्ध असायला पाहिजे, कशा पद्धतीने मनाला तुम्ही शुद्ध करू शकता. मग आपल्याला करता आल्या पाहिजे. दुसऱ्यांकडे कुठली चांगली गोष्ट झाली की आपल्याला त्रास व्हायला नाही पाहिजे, ईर्ष्या व्हायला नाही पाहिजे. ज्या पद्धतीने जो एखाद्या कार्यात जर अग्रेसर आहे तर त्याला सपोर्ट करायला पाहिजे की ठीक आहे बाबा, खारेच्या वाटेप्रमाणे आपलाही त्या सत्कार्यामध्ये, चांगल्या संघामध्ये आपला जर एखादं फायदा आपल्या जीवाचा होत असेल तर काय हरकत आहे, असा विचार आपण करून आपण तिथे जायला पाहिजे. त्याने काय होईल, परमेश्वराला पण तुमचा दोष होईल ना, परमेश्वरालाही कळेल तुमचं काय. आपल्याला वाटतं की आपल्याला कोणी बघत नाही, जसं मांजरीला वाटतं की नाही दूध पिताना ती डोळे बंद करून दूध पिते, तिला वाटते मला कोणीच बघत नाही, पण तिला काय बघतात ना, आपण बघते, दिसतेच ना ती मांजर. त्या पद्धतीने परमेश्वराला तुमचे सगळे दोष जे काही असतील, गुन्हा असतील, सगळ्या गोष्टी मी आधी सांगितले, एक संचय होत असतो चांगल्या गोष्टीचा आणि वाईट गोष्टीचा, है ना. जसं आपण बँक बॅलन्स ठेवतो आपलं की भविष्यात आता काटकसरीने जगतो पण 2 पैसे वेगळे शिल्लक टाकतो का, तर भविष्यासाठी, है ना. मग हे भविष्यामध्ये जेव्हा आपण टाकत असतो तेव्हा आपण विचार करायला पाहिजे की आपले सत्कार्य काय आहे, आपण चांगली गोष्ट काय केली जी मागे पडली. कुठली गोष्ट अशी आहे तुमची की ती तुमच्याकडनं मागे पडली, फक्त पैसा. समाजात येऊन एक तुम्ही सृष्टीच्या चक्राप्रमाणे चालत आहे, बाळ, मुलं, संसार, या सगळ्या गोष्टी, हे तुम्ही संसारामध्ये जे काही तुम्हाला द्यायचं होतं ते दिलं, पण त्याही व्यतिरिक्त काही देण्यासारखं आहे ना, याकडे तुमचं लक्ष आहे का, है ना. आजही बघा बरं, आई वडील आले, मुलं नाही आहेत. बघा बरं तुमची मुलं कुठे आहेत? आई वडील आहेत, भरपूर संख्या आहे, मुलं कुठे आहेत? तुम्ही तर घडले, त्यांना घडवा ना. तुम्ही घडले म्हणून जिथे आलात ना, त्यांना काय दिलं? प्रॉपर्टी, है ना. सर्रास आपण काय करतो की माझ्या मुलांना काय व्हायला पाहिजे, जे भविष्य, त्याच्या भविष्यासाठी एखादी घर असायला पाहिजे, एखादी प्रॉपर्टी असायला पाहिजे, हे असायला पाहिजे, ते असायला पाहिजे, आपण जमवून ठेवतो. सोनं महाग होतंय, सोनं घेऊन ठेवतो, आहे की नाही खरं बंधूंनो? मग तुमची मुलं कुठे आहेत? संपत्ती देण्यापेक्षा किंवा तुमच्याकडे संपत्ती किती आहे हे महत्त्व देण्यापेक्षा, याला महत्त्व ठेवण्यापेक्षा तुमची संतती कशी आहे हे फार महत्त्वाचं. मानसानी मानसाशी मानसा समवागणे, है ना. स्वामींनी काय सांगितलं? मनुष्य मात्र मनुष्यासारखं व्हायला पाहिजे, असायला पाहिजे आपण, है ना. मग ती गोष्ट कुठे आहे? नाही आणली आपण सोबत. आज रविवार आहे, आज त्यांना आठवड्यातून एकच सुट्टी मिळाली आणि ती सुट्टी एन्जॉय करत ते झोपले असतील, टीव्ही बघत असतील, मोबाईल बघत असतील, हो की नाही. तुम्ही हट्ट केला असेल, नक्कीच त्यांच्याजवळ हट्टही केला असेल की तुम्ही त्यांना काय करा, म्हणजे चला आमच्यासोबत, केला असेल. नाही यातला भाग नाही, माता भगिनी माझ्या तशा करतात, वडिलांनी केला असेल, पण ते ऐकलं नाही, बरोबर ना. ऐकले का? की तुम्ही म्हटलंच नाही, म्हटलं ना चला म्हणून, पण ऐकलं का?
शाळेत कसं पाठवलं नर्सरीत? रडत होतं ना बाळ? बाळ रडत होतं की नाही सांगा? पहिल्यांदा शाळेत जाताना किती दिवस रडतं? जवळजवळ महिनाभर ताप असतो डोक्याला. व्हॅन येते, दारात उभी राहते, परत जाते, है ना? पण ते रडत असतं. पण आपण काय करतो? 2 देतो आणि शाळेच्या व्हॅनमध्ये बसवतो किंवा शाळेत नेऊन सोडतो. का सोडतो? कारण त्याच्या भविष्याचा विचार तुम्हाला आहे. कारण आज जर हा शिकला नाही, मोठा झाला नाही, तर उद्या काय? है ना? उद्या भविष्यात त्याला नोकरी लागणार नाही. नोकरी लागली नाही, चांगला पगार येणार नाही. चांगला पगार नसला तर चांगली मुलगी मिळणार नाही. चांगली मुलगी मिळणार नाही तर आपल्याला पाणी कोण देणार? है ना? हे आपला विचार असतो. पण बंधूंनो, हा विचार करा. मी असं नाही म्हणणार तुम्ही शाळेत का पाठवलं, शाळेत पाठवायचंच आहे. पण शाळेने काय होते? विज्ञानाने ह्या बुद्धीचा विकास होतो. पण मनाचा जर विकास करायचा असेल, मनाच्या ठिकाणी जर प्रगल्भता आणायची असेल, त्याच्यामध्ये जर आत्मीयता असायला पाहिजे, त्याच्यामध्ये एक प्रेमभाव असायला पाहिजे, त्याच्यामध्ये जर अध्यात्माची ओढ तुम्हाला करायची असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? त्याला या सत्संगामध्ये आणावं लागेल. मी नेहमीच सांगत असते. आता आमच्या शहरी भागात, मला इथलं माहिती नाही, पण शहरी भागात काय असतं की रविवारी बाहेर फिरायला जातात लोक, दर रविवारी किंवा असं. मी म्हणते की आठवड्यात 4 रविवार येतात. 4 रविवारापैकी 3 रविवार फिरायला जा, पण 1 रविवार मात्र कुठल्या तरी आश्रमात, कुठल्या तरी मंदिरात, कुठल्या तरी तीर्थक्षेत्रात किंवा एखाद्या साधूचीच भेट घ्या, ज्यांना जे तुम्हाला जवळ असेल. अरे काही तर द्या त्याला. अध्यात्माची ओढ त्याला कशी लागेल? कसं कळेल त्याला परमेश्वर? आज ज्याही तुम्ही गोष्टी इथे शिकलात तर ते बघतील का? तुम्ही सांगू शकता का असं नीट नेटकं त्याला घरी जाऊन? तुम्ही एवढं सांगाल की त्या ताईंनी म्हटलं होतं तुम्ही यायला पाहिजे होतं, है ना? त्यांनी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला कळलं असतं बाबा, 2 शब्द तुमच्या कानावर पडले असते, एवढंच सांगू शकता. पण आधी सांगितलं की संग करायचा आहे. मग संग कुठे, कसा, कुणाचा, है ना? हे आपण जसं आपल्या पोरांसाठी या सगळ्या गोष्टी बाळगून ठेवतो की नाही, तर हे अध्यात्माची ओढ त्याला लावणे हे फार महत्वाची आहे. हे ज्ञान देणं ही एक त्याच्यासाठी शिदोरीचं ना. लक्षात ठेवा, जर प्रॉपर्टी नाही कमवली तरी चालेल, त्याला प्रॉपर्टी नाही दिली तरी चालेल, पण जर तुम्ही एक चांगला व्यक्ती, चांगला माणूस जर त्याला बनवला तर त्याला काही कमी पडणार नाही. शिवाय परमेश्वराच्या ज्ञानाने, परमेश्वराचं जे त्याला मिळालेलं जे ज्ञान आहे, परमेश्वराविषयी त्याला आपुलकी जी असेल, त्याने त्याचा उद्धार होईलच ना. तुम्ही फक्त त्याचा आत्ताचा विचार करता की आत्ता काय आहे. तुम्ही भविष्याचा विचार करा ना त्याच्या, की त्याला तेव्हा काय लागेल. मग तेव्हा काय म्हणता, मुलगा आता मोठा झाला, ताई विचारत नाही हो. कसं विचारणार आहे? तुम्ही त्याच्यामध्ये ते पेरणीच केली नाही तर उगवेल कसं, है ना? हे फार महत्वाचं की तुम्ही मुलांना काय करता, मुलांना तुम्ही कशा पद्धतीने शिकवता. म्हणून माणसाने स्वतःपासून सुरुवात करायची. आणि स्वतःपासून सुरू करत असताना आपल्याला जगाचा उद्धार नाही करायचा आहे ना, समाजाचा करायचा आहे ना, गावाचा. तर तुम्ही म्हणाल असं कसं म्हणता तुम्ही? हो बरोबर आहे, तुम्ही घराचा करा आधी. प्रत्येक बाईने जर असा विचार केला, प्रत्येक पुरुषाने जर असा विचार केला की आपल्याला आपल्या मुलांना घडवायचं आहे, तर विचार करा ना, आपोआपच गाव सुधरेल, आपोआपच शहर सुधरेल. तुम्हाला बाहेर जाऊन मोर्चा घेऊन करायची काहीच गरज नाही की ना. ही स्वच्छता अभियान म्हणा किंवा कुठलं अभियान आपण जे राबवतो आतापर्यंत, त्या सगळ्या गोष्टी आंदोलनं करायची गरज नाहीये. पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. घरात सुरुवात करावी लागेल की सकाळी उठल्यावर आपल्या पोरांना देवपूजा करायला लावायची आहे, उपदेश असेल तर स्मरण करायला लावायचं आहे. जशी एखादी स्त्री, मी आधी सांगितलं की जी शिदोरी घेऊन येते, तर ती जर आपल्या आई वडिलांकडे जर उपदेशी असेल ना, तर ते उपदेश ती घेऊन येते, है ना, तिकडनं इकडे. तर तिचं एक देणं आहे. ती जर माहेरची उपदेशी असेल तर तिने सासरी उपदेशी करायला पाहिजे. हे तिची एक देणं आहे, तिची एक शिदोरी तिने सोडायला पाहिजे. तिने त्या तत्वज्ञानाचं ज्ञान आपल्या परिवाराला द्यायला पाहिजे. हे फार महत्वाचं. आणि सासरी जे सासरी उपदेशी आहे तर तिचा काही विषयच नाही. जर तिच्या सासरी जर तिला उपदेशी मिळतच आहे तर तिने जे तिकडून येतं तिला तो उपदेश राहणारच, होणारच. ती त्याच म्हणजे परिवाराला ती घडवणारच. हे अध्यात्माचं ज्ञान तुम्हाला द्यायला पाहिजे. आज तुम्ही बघता की समाजामध्ये खूप काही गोष्टी अशा आहे की ज्यांनी त्रासून गेलेले लोक आहेत.
पण हे कशामुळे? हे आपल्या वागण्यामुळेच, की आपल्याला वेळोवेळी या वेळेत काय करायला पाहिजे, त्या वेळेत काय करायला पाहिजे याचं ज्ञानच आपल्याला नसतं, म्हणून या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून माणसाने सर्वात पहिले आपल्याला स्वतःला शुद्ध करायचं आहे आणि नंतर आपल्याकडून जर कोणाला आपल्या परिवारात जर या गोष्टीचं ज्ञान, तत्वज्ञान जर आपल्याला पेरता येईल तर ते पेरता येईल, म्हणजे प्रयत्नच करायचा आहे, म्हणजेच ते उगवेल आणि परमेश्वराचं सन्निधान तुमच्या मुलाला लाभेल. आता श्री गोविंद प्रभू महाराजांच्या एका लीळेचं आपण श्रवण करणार, की गोविंद प्रभू महाराज आपल्याला माहिती आहे वेडीपिसी मूर्ती होती. कुठल्याही जीवाला कुठल्याही वेळेस काय देतील याची काही गॅरंटी नाही. आणि अशा वेळेसच एक शिदोरी प्रसंग मी तुम्हाला सांगते, माझ्याकडे वेळ आहे ना. तर एक भक्त होते, तर ते वृद्धपूरला आले आणि पण आता शेवटी मन पहा, मी आधीच सांगितलं की नाही शुद्ध मन काय करील साबण, है ना. त्या पद्धतीने ही गोष्ट आहे की तुमचं मन शुद्ध असायला पाहिजे. तर पहिले होतं तर शिदोरी घ्यायची आहे घरून, कारण की आपण प्रवासात जातोय आणि या सगळ्या गोष्टी, मग आपल्याला तिथे गेल्यावर काहीतरी खायला लागेल किंवा हे, मग ते काय करतात की ते जे ब्राह्मण असतात ते स्वतः एक शिदोरी घेऊन येतात. पण त्यांना श्री गोविंद प्रभूंचं जे वर्तणूक आहे ती माहिती होती की ते काय करतात की बाबा शिवाशिव करतात, हे करतात. आपण बघितलंय श्री गोविंद प्रभू महाराजांचं बरेच चरित्र आपल्याला माहिती आहे की त्यांनी कशा प्रकारे ते त्या लीळा करत होते, म्हणजेच काय त्यांनी स्पृश्य अस्पृश्यता मिटवली, है ना. स्त्रियांना जोही म्हणजे त्रास होत होता त्याच्यातून त्यांनी बाहेर काढलं. प्रत्येक गोष्टीतून त्यांनी एक एक शिकवण दिली. मी एक एकच लिहायला स्पर्श करते कारण वेळेचा अभाव, पण तरी आपल्याला जाणून घ्यायचं की पंचकृष्णांनी आपल्याला एक प्रत्येक लीळेतून एक एक ज्ञान दिलं आहे, एक एक गोष्ट सांगितली आहे आणि ते आपण एक शिदोरी म्हणून किंवा एक त्याचा ज्ञानाचा संचय आपण ते बघायचं आहे, ते आपल्याला आत्मसात करायचं आहे. मग आता श्री गोविंद प्रभू महाराजांना मग हे तर परब्रह्म परमेश्वर अवतार होते, त्यांना तर हे माहीतच असतं ना की कोणाच्या मनात काय चाललंय, कुठले उल्लेख आहे, काय करतायत, हे सगळं त्यांना माहिती होतं. मग आता हे जे ब्राह्मण आहे यांनी काय केलं की हे आधीच झाडाला ती आणली शिदोरी आणि ते घेऊन घेतील, बाबा शिवाशिव करतील, मला जमणार नाही उष्ट वगैरे, हे उष्ट करतात हे ते अशा डोक्यात कल्पना करून त्यांनी काय केली की लिंबाच्या झाडाला आपली शिदोरी बांधून ठेवली. मग बांधून ठेवल्यानंतर काय झालं की आंघोळीला गेले. ब्राह्मण लोक आंघोळ केल्यानंतर सगळ्या गोष्टी करतात ना, मग ते आंघोळ करायला नदीच्या पात्रात गेले. आता इकडे श्री गोविंद प्रभू महाराज आले आणि त्यांनी काय केलं, शिदोरी खायला सुरुवात केली. पण शिदोरी खाल्ली, पण श्री गोविंद प्रभू महाराजांचं जसं दर्शन त्याला झालं की त्याच्या मनातले जे हे जेवढे किलमिश होते, म्हणजे शिवाशिव करतात बाबा, हे उष्ट झालं किंवा मला हे ते सगळ्या गोष्टी तो विसरून गेला आणि परब्रह्म परमेश्वराला नतनमस्तक होऊन त्यांनी जो दिलेला प्रसाद आहे त्याने ते स्वीकार केला. बंधूंनो, मुळात त्या ब्राह्मणाचं जे अन्न ग्रहण करावं अशी त्याची पात्रता होती का? नव्हतीच, है ना. पण कुठेतरी काहीतरी त्यांनी जोडलं आहे पूर्वजन्मीचं किंवा परमेश्वराचा गोविंद प्रभूचं अवतारात तसं आहे की ते काय कुठल्या जीवाला काय देतील. मग त्याचं अन्नाचं जे गोमटं आहे, त्याच्या अन्नाचं जे गोमटं आहे ते त्याला त्याच्या पदरी घालायचं होतं, तर ते म्हणजे बळजबरीने, त्याची तर इच्छा नव्हती की आपलं अन्न खायला पाहिजे, पण तरीही श्री गोविंद प्रभू महाराजांनी काय केलं की ते खाल्लं. म्हणून मी आधी सांगितलं की जेव्हा आपण कुठलाही अन्नपदार्थ तयार करत असतो तेव्हा आपली बुद्धी सात्विक असायला पाहिजे. स्वयंपाक करत असताना चिडचिड नको आहे, भांडण नको आहे, काही नाही, कारण तुम्ही जसं वागाल तसं ते अन्नात उतरतं आणि अन्न खाल्ल्याबरोबर समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात ते उतरतं, है ना. म्हणून सात्विक अन्न असायला पाहिजे. कुठल्या वेळी तुमच्याकडे कुठला साधू येईल, कुठल्या तुमचे जे अन्नाचं दोन शीत आहे कोणाच्या मुखात जाईल हे माहिती असतं का? नाही. आणि हे परमेश्वराच्या साधनवंताच्या ठिकाणी जर तुमचं अन्न उपयोगी गेलं तर त्याला किती गोमटा आहे हे तुम्हाला माहिती. म्हणून हे फार महत्वाचं आहे की एक एक गोष्ट एकेका अवताराने आपल्याला शिकवली आहे, तर ती नुसती शिकवलीच नाही तर तुम्हाला ते आत्मसात करायचं, तुम्हाला ती अंगीकृत करायचं. तसाच एक प्रसंग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी एकदा असेच परिभ्रमण करीत असताना, श्रीकृष्ण अवतार हे श्री चक्रधर स्वामी हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मग तीच एक लीळा त्यांना इकडे करून दाखवायची होती. मी त्या विषयाला स्पर्श जास्त करणार नाही कारण स्मृतीत हा विषय ताईंचा आहे. पण एक शिदोरीचा प्रसंग म्हणून की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी भक्तिजनांसोबत शिदोरी म्हणजे
पैठणच्या मार्गावर पैठणच्या ज्या गोदावरीच्या काठावर जात असताना ते एका ठिकाणी थांबले आणि तिथे जे गोपाळ होते, गाई चारणारे जे होते त्यांच्याबरोबर बसलेत आणि मग त्यांना एक प्रवृत्ती झाली. त्यांनी श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज कसे गोपाळांसोबत राहायचे आणि कशी ती शुदोरी त्यांनी खाल्ली. आता ह्या त्यांच्याच्यात सांगतील, मी थोडा स्पर्श करते की त्या पद्धतीने त्यांनी ते सांगितलं की कसं खायचं आहे. मग एकत्र खायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, है ना. आता बघा, सर्व श्रीमंत नसतात, सर्वच गरीब नसतात, सर्वांच्याच ठिकाणी सगळ्याच गोष्टी असतात असं काही नाही आहे. प्रत्येकजण प्रत्येकाच्या कर्माने म्हणा प्रत्येकाच्या परिस्थिती सारखे असतात. मग त्याच्यामध्ये काय होतं की तेव्हा पण की हे जे सगळ्यांनी आपण जर मिळून खाल्लं की त्याच्यामध्ये एक त्यांचा अन्नाचा स्वीकार करायचंच असतं. परमेश्वराला त्यांच्या अन्नाचा स्वीकार करायचाच असतं. त्यांना होणारा जो लाभ आहे त्यांना तो द्यायचाच असतो. पण त्या व्यतिरिक्तही तेव्हा म्हणजे ते तेव्हा माहीत असतं का जीवाला की हा परमेश्वर आहे किंवा आपण काय करतोय हे तेव्हाही माहिती नव्हतं. फक्त लिया स्वामी करत होते पण त्याचं गोमटं त्या जीवाला मिळायचं ते मिळालं. पण तेव्हाची जी समाजाची परिस्थिती होती म्हणजे तुच्छ लेखणं, उच्च नीच्च असे भाव करणं, है ना, स्पृश्य अस्पृश्य करणं, स्त्रियांना दूर ठेवणं किंवा कुठल्या स्त्रियांना ज्ञान नसायला पाहिजे असं वाटणं, हे सगळ्या गोष्टी. मग हे एकत्र येऊन खाणं पान करायला सांगितलं. त्याच्यामध्ये काय होते, प्रीती, है ना, गोडी निर्माण होते एकमेकांविषयीचे. असं म्हणतात ना की एकत्र जेवल्याने प्रेमाचा संचार होतो, है ना. जसं आपण एकत्र जेवायला पाहिजे, कुटुंबियांनी एकत्र जेवायला बसायला पाहिजे. कारण तिथून जशी भूकची जी तृष्णा आहे ती जशी भागली जाते ना, तशी मनातील भावनांची पण तृष्णा भागली जाते. मग हे सगळं त्यातूनच ते विषमता जी आहे तर ती दूर करण्यासाठी, सगळ्या गोष्टी गोड करण्यासाठी हे एकत्र खानपान स्वामींनी तेव्हा तिथे केले. माझ्याकडे वेळ तर आता श्रीकृष्ण चक्रवर्तींकडे येते. माझा विषय श्रीकृष्ण गोपाल म्हणजे काला विषय आहे. तर श्रीकृष्णांचं जे चरित्र आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि सर्वांना आपलंसं वाटणारं किंवा पटणारं जे आहे ते त्यांच्या लीळेतून, त्यांच्या सगळ्या कार्यातून आपण बघत असतो की श्रीकृष्ण महाराजांनी समाजाला जो उपदेश केलेला आहे ते भगवद्गीता, है ना. त्या भगवद्गीतेतून श्रीकृष्ण महाराजांनी आपल्याला जीवन कसं जगायचं आहे. जसं आपण बघतो आता ही पूर्ण डिजिटल झालो होतं आपण, है ना. स्मार्टफोन या सगळ्या गोष्टी किंवा सगळ्याच गोष्टी आपल्याकडे आहे. तर जेव्हा आपण टी व्ही घेतो, मोठा फ्रीज घेतो किंवा एखादं गाडी घेतो, है ना, तर त्याच्यामध्ये काय येतं माहिती आहे का, युजर मॅन्युअल येतं की ते कसं वापरायचं आहे किंवा रिपेअर जे करतो आपण ते दुरुस्त कसं करायचं आहे किंवा काय प्रॉब्लेम्स येतील, टेक्निकली जे इश्यूज राहतात तर ते कसे तुम्ही दूर करू शकता हे त्याच्यामध्ये दिलेलं असतं. बरोबर आहे ना. की जेव्हा घेताना चांगली वस्तू असते पण तरी ते युजर मॅन्युअल जे आहे, युजर मॅन्युअल ते आपल्याला दिलं असतं. कशासाठी, मग आपण तेव्हा विचार करतो का अरे हे तर खराब होणारी वस्तू आहे पण घेतो ना. त्या पद्धतीने आपण जे जीवन जगतो की नाही, तर आपला युजर मॅन्युअल जी आपल्याला श्रीकृष्ण महाराजांनी दिली ती काय आहे, गीता आहे. भगवद्गीता आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. त्याच्यातल्या एका श्लोकात, एका वचनामध्ये त्या तुम्हाला जीवन जगण्याचं एक प्रमाण त्याने दिलेलं आहे. तुम्ही कसं जगायला पाहिजे, तुम्ही कसं वागायला पाहिजे. रणांगणावर जेव्हा अर्जुन सगळं म्हणतो की हे माझं ते माझं, मी याला कसं मारणार, तसं कसं मारणार, काय करणार, हे सगळे असे खूप सारे असंख्य विचार त्याच्या डोक्यात होते. आणि तेव्हा त्यांनी म्हणजे ते शस्त्र टाकून देतात अर्जुन देव. आणि मग श्रीकृष्ण महाराजांना ते म्हणतात की मी हे तर माझे काका आहे, हे तर माझे बंधू आहे, हे तर ही आहे, मग मी कसं त्यांच्यासोबत लढू. तेव्हा श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात, तू फक्त निमित्त आहेस, करणारा सगळं मीच आहे, फक्त तुला उभं व्हायचं आहे. आणि कोण तुझं आहे तू विचार कर. तसं आपणही स्वतःला विचार करायचा की तुमचं कोण आहे, कोण आहे सांगा बरं. तुमच्या आयुष्याची एवढी वर्ष गेली, तुमचं कोण आहे. पती आहे किंवा इकडे पत्नी आहे, मुलं आहेत, बाळ आहे, आई आहे, वडील आहे, कोणीच नाही. अशी अनंत जन्म गेले, अनंत पिता झाले, अनंत पत्न्या झाल्या, अनंत पती झाले, पण जीवाचा नित्यपती तो परमेश्वर आहे. मग त्याला आठवता का तुम्ही, नित्यदिनी आठवता. आठवायला पाहिजे, तरच तुमचं कल्याण आहे ना. तुमच्या जीवाचं सार्थक काय आहे, काय केलं जीवाचं सार्थक, काहीच नाही. म्हणून देवाचं
परमेश्वराचं नामस्मरण करायचं आहे, परमेश्वराचं चिंतन तुम्हाला करायचं आहे, त्याने तुमच्या जीवाचं सार्थक होईल. आता आपण बघतो की छोट्याशा गोष्टी झाल्या मुलांना. आजकाल तर हे ऐकलं मी की मोबाईल जर मुलांना नाही दिला तर मुलं आईवडिलांशी बोलत नाहीत. जोपर्यंत मला मोबाईल देत नाही तोपर्यंत मी तुमच्याशी बोलणार नाही, घरात दण आपट करतो, या सगळ्या गोष्टी करतो. मग ही काही पद्धत झाली? कुणामुळे? हे आपले लाड आहे की जे लहानपणापासून. आधीची आई काय करायची की बाळ रडत असेल तर त्याला कुरवाळायची, घ्यायची, बसायची, त्याला समजवायची. आताची आई काय करते? माझ्याकडे वेळ नाही, हे घे मोबाईल आणि बस. जिव्हाळा संपवला आपणच त्याला मोबाईल कळतो का? बाळात जन्मले की सेल्फी येते, एक फोटो येतो पटकन, कॉंग्रॅच्युलेशन्स येतो ना. त्याला दिसले की मोबाईल दाखवता तुम्ही, त्याला तेव्हाच क्युरिओसिटी निर्माण करून येतं. अरे कुछ तो बात हीच नाही है ना. कुठेतरी तुम्ही सांगता की हे मोबाईल, अरे बाबा हे दुनिया आहे तुझी. मी असं म्हणणार नाही, तुम्ही तसं करू नका. पण लिमिट ठेवा की ज्याने तुम्हाला त्रास नाही झाला पाहिजे. तुमच्या मुलांना तुम्ही काय शिकवत आहे, काय ज्ञान दिलं पाहिजे. डिप्रेशनमध्ये मुलं चालले, 10वीत नापास झाले, डिप्रेशनमध्ये झालं, सुसाईड केलं, काय काय आपण ऐकतो. ह्या गोष्टी नाही आहे. भगवद्गीतेमध्ये सांगितलं का असं? तुम्ही ते वाचा ना, ते तुम्ही तुमच्या मुलांना कळवा, मुलांना द्या त्यातलं ज्ञान. आणि तुमच्या ज्याने देणं होत नाही तर आश्रमाच्या ठिकाणी जा, तुमच्याही परिसरात भरपूर आश्रम आहे, तिथे जा, तुमच्या मुलांना त्या गोष्टीचं ज्ञान कळू द्या. हे फार महत्वाचं की आपण आपल्या मुलांना काय देतो. ही एक शिदोरी आहे. भगवद्गीता ही आपल्यासाठी, आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी नव्हे तर आपलं पूर्ण जीवन उज्ज्वल करण्यासाठी ही एक काय शिदोरी आहे. त्याचं एका पानामध्ये तुमच्यासाठी एक छान छान गोड गोड पदार्थ दिला, जो आवडतो तो पदार्थ आहे. तुम्ही कुठेच म्हणजे जीवनाच्या वाटेवर, आता प्रत्येकालाच टेन्शन असतं, प्रत्येकच कुठला ना कुठला व्यक्ती हा काय असतो, टेन्शनमध्ये असतो. जसं तुम्ही आज इथे आलात, पण सुरुवातीला काय झालं की कोणाला असं वाटत असेल मी दार बरोबर लावलं की नाही, गड्या घरचं लॉक केलं की नाही, हो ना, मी बाहेर चप्पल ठेवली आहे माझी, असेल का बरोबर जागेवर, है ना, यांना वाटलं असेल मी गाडी बरोबर पार्क केली का. म्हणजे हे बघा, हे साधारण प्रश्न आहे. या व्यतिरिक्त जे टेन्शनमध्ये असतील त्यांना वेगवेगळेच प्रश्न, है ना. मग केव्हा पण एवढं लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा तुम्ही आश्रमाच्या ठिकाणी, सत्संगाच्या ठिकाणी, मंदिराच्या ठिकाणी जात होता ना, रिकामं होऊन जायचं. हे डोक्यातलं जे विचार आहे ना, चप्पल जशी बाहेर सोडली ना तसं हे विचार डोक्याच्या बाहेर सोडून यायचे. का? जर पिशवी भरलेली असेल आणि बाजारात गेलो तर पिशवीमध्ये बाजार मावेल का? काय घ्याल तुम्ही? काहीच नाही घेऊ शकणार ना. बघणार फक्त वांगे स्वस्त होती, पण घेऊ कशी, पिशवीच नाही माझ्याकडे, है ना. ह्या सगळ्या गोष्टी हे नॉर्मल आहे, पण तरी लक्षात ठेवायचं. मग त्यामुळे काय होईल तुमचं? जर तुम्ही रिकामे आला तर हे घेऊन जाऊ शकाल. एकाग्र चित्ताने ह्या सगळ्या गोष्टी ऐकायच्या. आता ताईंचं जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा हे या तयारीने या की तुम्हाला हे डोकं रिकामं ठेवायचं आहे. केव्हा पण तेव्हा तुम्ही काहीतरी घेऊन जाऊ शकाल, तेव्हा तुम्ही आत्मसात काही कराल. भगवद्गीतेच्या प्रत्येक श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण महाराजांनी आपलं एक तत्वज्ञान तुम्हाला सांगितलं की कसं जगायचं आहे, कसं वागायचं आहे. कुठल्याही क्षणात तू हारून जाऊ नकोस, है ना. हे जीव आता जन्माला आलेला आहे, मरणार आहे, काय प्रश्न नाही आहे. आत्मा कधी मरत नाही, तो अमर आहे, सगळ्यांनाच माहीत आहे, है ना. भगवद्गीतेचा आता वेळ कमी आहे त्याच्यामुळे जास्त विश्लेषण करणार नाही. परत थोडंसं समोर जाऊन परत त्यांचा एक शिदोरी तुम्हाला सांगते की त्यांचा जो काला होता तो कशा पद्धतीचा आहे. की भगवान गोपालकृष्ण महाराज सगळ्यांना खोड्या आणि कृष्ण महाराज कसे होते माहिती आहे. आता सगळ्यांना काय माहिती आहे माहिती का, खोडकर कृष्ण आहे किंवा त्यांनी असं केलं. आता बरेच लोकांच्या मनात येतं त्याच्या 16 सहस्र स्त्रिया होत्या, या सगळ्या गोष्टी. पण अध्यात्माच्या दृष्टीने विचार करायचा, गवळणीच्या दृष्टीने विचार करू नका. जे गवळणी आपण ऐकतो किंवा या सगळ्या गोष्टी आहेत तसं नाही. प्रत्येक परमेश्वर अवताराचा, प्रत्येक कार्याच्या मागे काही ना काही हेतू आहे आणि तो हेतू तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे की परमेश्वराने काय केलं, कशासाठी या सगळ्या गोष्टी केल्या. माठं फोडली, दही खाल्लं, दूध खाल्लं, तूप खाल्लं, का खाल्लं? कारण हे तसे देत होते का? म्हणत होते का श्रीकृष्ण ये रे आणि खा असं म्हणत होते का? नाही. पण त्यांना त्याचं गोमटं द्यायचं आहे, त्यांचं अन्न स्वीकार करायचं आहे, म्हणून त्या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणून त्यांनी त्यांचं अन्न काय केलं, हिसकावून खाल्लं. जसं तुम्हाला सांगितलं की ती एक लीळा आहे की श्रीकृष्ण महाराजांनी जे गोपिका होते जे जेव्हा नदीवर स्नान करायला गेले आणि स्नान केल्यानंतर ते विवस्त्र होऊन स्नान करत होते आणि श्रीकृष्ण महाराज त्यांचे कपडे घेऊन गेले. हे आपण सगळ्यांनी ऐकलं. बघण्याचा दृष्टिकोन आपला वेगळा होता की परमेश्वर अवतार असताना त्यांचे वस्त्र घेऊन गेले. अरे नाही,
तर त्यांना शिकवण दिली की आज मी आहे म्हणून ठीक आहे, उद्या कोणी दुसऱ्याने घेऊन गेले तर तुमचं जीवाचं संरक्षण, तुमचं संरक्षण तुम्हाला स्वतः करता आलं पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं की बायांनी तुम्हाला काय करायचंय, लज्जारूप धर्म सांगितलाय. आजकाल आपण बघतो काय होत आहे आणि त्याचे परिणामही आपण बघतोय. कपडे छोटे झाली, दृष्टी बदलली, त्याच्यामुळे आपण रोज रोज बघा पेपरला, न्यूजच्या हेडलाईनला तेच असतं की कोणाशी काय होत आहे ते. पण हे आपण लक्षात घेत नाही की ही सुरुवातच आपल्यापासून आहे. तुम्ही कसं वागायला पाहिजे, कसे कपडे घालायला पाहिजे. मग तिथे श्रीकृष्ण महाराजांनी तेच सांगितलंय की स्त्रियांनी कसं राहायला पाहिजे, है ना. मग या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करायला पाहिजे. आता जेव्हा गाई वासरं जेव्हा ते चारायला जातो ते सगळे एकत्र राहायचे. आणि आता हे सगळेच माहिती, नटखळ जो काना आहे की तो रात्री सगळ्यांकडे चोरी करायचा, दही दूध खायचा. मग ह्या सगळ्या गोष्टीतून मग आता काय झालं की जे जर सगळे एकत्र रोज यायचे, गोप गोवासुरे राखायसाठी सगळेजण यायचे. आणि आल्यानंतर काय व्हायचं की प्रत्येकाजवळ एक एक शिदोरी असायची. शिदोरी बाजूला ठेवायचे, गोवासुरे राखायचे आणि मग नंतर काय करायचे की एकत्र शिदोरी, मग आता शिदोरी करायची आहे किंवा काला करायचा आहे. मग आता श्रीकृष्ण महाराजांना वाटलं तर कोणी, मी आधी सांगितलं की प्रत्येकाच्या कर्मानुसार प्रत्येक जण असतो. मग कोणाकडे फक्त ताकद असेल, कोणाकडे भाजी असेल, कोणाकडे पोळी असेल, कोणाकडे चांगला पदार्थही नसेल कदाचित. मग त्याला काय वाटायचं की नको बाबा, आपण यांच्यासोबत नाही खाल्लं पाहिजे, आपण तर चांगलं आणलं नाही, मग आपण कसं खाणार, है ना. पण सर्वज्ञ श्रीकृष्ण महाराजांचा हे तर ते जाणू शकतात ना, त्यांच्या मनातील भाव काय आहे हे जाणू शकतात. मग त्याच्यातून सगळ्यांना एकत्र आणायचं आहे. मग सगळ्यांना एकत्र कसं आणाल, तर मग या दृष्टीने की तुम्ही सगळ्यांची शुद्धरी काय करायची, आपल्याला एका ठिकाणी सोडायची. आणि तेव्हा श्रीकृष्ण महाराजांनी काय म्हणतात की हे बघा, तुमच्याकडे जे असेल, ज्यांची शुद्धरी माझ्यासारखी आहे त्यांनी माझ्यासारखं जेवण करायचं आहे, म्हणजे माझ्यासोबत जेवण करायचं आहे. आता बाकीच्यांना असं वाटलं की आता श्रीकृष्ण महाराज तर आपल्याला असं म्हणताय, पण आपल्याकडे तर शुद्धरी चांगली नाही आहे, मग आता आपण त्यांच्यासारखं कसं जेवणार. मग त्यातलं एखादा म्हणतोच की हे भगवंता, की आता तू तसं म्हणतो पण आमच्याकडे तसं काही नाही, तर मग आम्ही फक्त म्हणजे तुझ्यावर प्रेम करणारे आहोत. तर तेव्हा त्यांना माहिती नव्हतं भगवंत किंवा हे, पण श्रीकृष्ण महाराजांवर त्याही वेळेस प्रेम करणारे हे सगळे होते. मग ते म्हणतात की आम्ही तुझ्या प्रेमापोटी, तुझ्या याच्यापोटी आम्ही तुझ्यासोबत राहतो, पण आज कदाचित आमच्यामध्ये तेवढं भाग्य नाही की आम्ही तुझ्यासोबत जेवण करू शकतो. मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात का नाही आहे ना, कसं, तर मग ती सगळ्यांच्या शिदोऱ्या घेतात आणि एकत्र छान त्याचा काला करतात. त्याच्यातच एक होतं सवंगडी की त्याच्याकडे फक्त ताक होतं. मग ताक होतं तर त्याला काय वाटलं की ताक मी कसं देऊ, म्हणून त्याने काय केलं की ते झाडाला बांधून ठेवलं होतं. मग झाडाला बांधून ठेवल्यावर श्रीकृष्ण महाराजही काय करतात, मुद्दाम त्या झाडाखाली सगळे गोल असं गोल करून बसतात आणि सगळ्यांची शिदोरीचा काला होतो. आणि श्रीकृष्ण महाराजांनी मग काय होतं की त्यांना तर माहीत आहे, श्रीकृष्ण महाराज इथे खालून वर खडा मारतात. खडा मारलं की त्याचा माठ फुटतो आणि माठ फुटल्याबरोबर ते शिदोरी जे सगळ्यांचा काला केलेला असतो त्या काल्यामध्ये ते ताक पडतं आणि तेही गोड होतं. आणि असा सगळा काला काय करतात श्रीकृष्ण महाराज त्या सगळ्या सवंगड्यांना देतात. आणि दिल्यानंतर काय म्हणतात की हे बघा, आता आपण एवढं खाल्लंय, आता तेवढा परब्रह्म परमेश्वर अवतार जर या सगळ्या गोष्टी करतो, त्याच्या हाताने सगळ्या देतोय, तर तो किती अमृत आहे ते, है ना. मग हे खाण्यासाठी कोण आतुर आहे, जे देवता आहेत ते आतुर आहेत. मग ते काय होतात की तळ्यामध्ये जे मासे आहेत ना, मास्याच्या रूपामध्ये ते सगळे देवता त्या तळ्यामध्ये येतात. पण हे तर परब्रह्म अवतार आहेत, त्यांना कळतं की हे सगळे तिथे आलेले आहेत. मग ते काय म्हणतात की हे आपलं जे आहे शीत जे आहे, है ना, अन्नाचं जे शीत आहे ते त्यांच्या मुखी नाही गेलं पाहिजे. म्हणून ते त्यांना नाही सांगत. ते काय म्हणतात की तुमचे जे हात आहे की नाही असे मागे पुसून घ्या, काय करा, हात पुसून घ्या, पण तुम्ही हात तळ्यावर आज धुवायचा नाही. कारण विचार करा की ब्रह्मादिकाला पण ते दुर्लभ आहे, है ना, देवतेला ते दुर्लभ आहे की ते अन्न, ते परमेश्वराचा जो प्रसाद आहे तो त्यांना दुर्लभ आहे. मग ही गोष्ट आपण केव्हाही लक्षात ठेवायचं की आपण एकत्र येऊन काय करायचं आहे, आपण जो हे एकत्र गोष्टी करतो याला किती महत्त्व आहे. श्रीकृष्ण महाराजांनी जर आपला काला गोड केला, ज्याला मिळाला काला त्याचा जीवन सफल झाला असं म्हणतं. तर हा जो काला आहे, जे आज तुम्ही जे ज्ञानाचं श्रवण इथे केलं आहे, हाही एक प्रकारचा काला आहे. आणि तो काला तुम्ही तुमच्या आयुष्यात गोड करून घ्याल अशी मी अपेक्षा करते. सांगण्यासारखे भरपूर पॉईंट होते श्रीकृष्ण महाराजांचे, पण वेळेचा अभाव. तर
आपण सर्व एकत्र तिथे आलात शिदोरी कार्यक्रमाला. आणि ही जी विचारांची जी श्रीमंती आहे जी तुम्हाला आज लाभली आहे, ही जी विचार आहे ती तुम्हाला शिदोरी म्हणून सोबत घेऊन जायची आहे. आणि याचा तुम्ही वेळोवेळी उपयोग घ्यायचा आहे की तुम्हाला काय करायचं आहे, कसं जीवन जगायचं आहे. आणि माय माऊल्यांनो, एक माझी कळकळीची आणि आग्रहाची विनंती, येताना आपला मुलगा मुलगी जे कोणी असेल सत्संगाच्या ठिकाणी बळजबरीने का होईना पण घेऊन जायची. फार महत्त्वाचं आहे. त्यांना घडवणं, पुढची पिढी घडवणं हे तुमच्या हातात आहे. बाई काय करू शकत नाही? बाई सगळंच करू शकते, है ना. बाई भारी आहे, तुम्हाला माहिती आहे ना. आणि दादांना पण माझं हेच विनंती आहे सर्व, की त्यांनी पण आपल्या मुलांना घडवा, मुलांना सत्संगाला आणा. हे तुमचं सर्वात महत्त्वाचं कार्य आहे. कारण की आज भविष्यात या सगळ्या गोष्टी तुम्ही बघत आहात की समाजामध्ये जगामध्ये काय घडतंय. आज सर्रास आपण कॉन्व्हेंटमध्ये टाकतोच, आपला दूरदृष्टीचा विचारच असते की मुलगा माझा विदेशात जाणार आहे, हा विचारच असतो ना की नोकरी लागू शकते. आज कन्सेप्टच क्लिअर आहे इथे की त्याला मोठी नोकरी लागणार आहे आणि तो आपल्यापासून दूर राहणार आहे. आपण काय इकडे आपणच राहणार. मुलगा माझा पुण्यात राहील, मुंबईत राहील, दिल्लीत राहील, आणखी विदेशात राहील. हा एक आपला कन्सेप्ट डोक्यात तुम्ही केलेला आहे ना, हरकत नाही. पण त्याचबरोबर तुमचा परमेश्वर, हा परमेश्वर त्याने सोबत घेऊन जाता आला पाहिजे, त्याला त्याचं ज्ञान असायला पाहिजे. त्याने त्याची संगत सोडू नये, एवढा संघ तुम्ही त्याला शिकवा आणि त्याला घडवा. आणि हा जो काला आहे तुम्ही गोड करून घ्याल अशी अपेक्षा करते आणि माझ्या वाणीला विराम देते. मला आयोजकांनी इथे बोलण्याची संधी दिली. सर चव्हाण सर जे आहे त्यांनी मला फोन केला आणि माझे भाऊजी मोहन भाऊजी, मला म्हणजे मी वाशिममध्ये बरेचदा आली आहे पण मला असं बाकीच्यांचा काही प्रसंग नाही. आमचे काका अविराज दादा आणि भाऊजीकडे मी नेहमी येते. तर काकांचा मला फोन आला की ताई असा असा आमचा प्रोग्राम आहे आणि तुम्हाला यायचं आहे. तर मी म्हटलं काही हरकत नाही. तसं मी त्यांना थांबवून ठेवलं होतं कारण गुरुकुलचा जो अभ्यास आहे क्रम तो सुरू होतो आता. मी त्यांना म्हटलं की थोडं थांबते आणि मग मी तुम्हाला सांगते, कारण माझं जे शेड्यूल असेल, कारण मला फैजपूरला जावं लागतं शिकवायसाठी. तर काका थांबले तेवढा दिवस आणि नंतर मग नवरात्रामध्ये मी त्यांना माझं सांगितलं की हो काका मी येणार. तर त्यांनी मला इथे बोलवलं आणि आपल्याशी संवाद साधण्याचा मला योग प्राप्त करून दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि तुम्ही सर्वांनीच माझ्या मायमाऊल्यांनी माझा मोठेपणा करून माझं कौतुक करून जे माझं ऐकून घेतलं आणि त्यांच्यासमोर मी जे 2 शब्द बोलले, माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. आणि त्याचबरोबर सर्वच अच्युत गोत्री यांना माझा दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.